नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन मी करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी संगत जी आहे त्याकडे जरा लक्ष द्या. आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे, आपल्या अवतीभोवतीचे लोक कसे आहेत, ते आपले हितचिंतक आहेत का आपल्याविषयी चांगले चिंतन करणारे नाही आहेत, याविषयी जरा सावधगिरी बाळगा. संगत तुमची जी आहे त्या संगतीचा बराचसा परिणाम तुमच्या सगळ्या फील्डवर होत असतो. तर अशी संगत तुम्ही निवडा की ज्यामुळे तुमचं कल्याण होईल. संगत जर बरोबर नसेल तर काही गोष्टीवर फेल्युअर दिसून येतं. तर असा तुम्ही संगतीवर या महिन्यामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. संगत तुमची चांगली नसेल तर तुमचं कॅनव्हासिंग चुकीचं होईल आणि त्याचा परिणाम तुमच्यावर होईल, नुकसान होईल तुमचं होईल. म्हणून संगत चांगली ठेवा आणि जे संगतीत आहेत त्यांच्याशी वाद टाळा. कारण वादाने बऱ्याचशा गोष्टी होणारे बिघडून जातात. कारण तुम्हाला मी पुढे सांगेनच की तुमच्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसत आहेत त्या जर वाद झाला तर त्याचं परिवर्तन नुकसानीत होऊ शकतं. म्हणून वाद टाळून सगळ्या गोष्टी करा. ही दोन पथ्य म्हणजे संगत आणि वाद या गोष्टीवर तुम्ही नीट लक्ष दिलंत या महिन्यात तर तुम्हाला या महिन्यात काहीही वाईट नाही असं मी म्हणेन. उत्तरार्धामध्ये साधारणपणे तुमच्या आरोग्यविषयक काही कटकटी दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ब्लड प्रेशर हाय किंवा लो असे जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये हा त्रास पुन्हा एकदा डोकं वर काढेल आणि प्रकृतीविषयी थोडंसं चिंतन करायला लावेल असा हा महिना आहे. तर पथ्य आणि औषध या दोन्ही गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित बॅलन्स असतील तर तुम्हाला याचा त्रास होणार नाही. पण ब्लड प्रेशर तुम्हाला या महिन्यामध्ये काहीतरी थोडंसं त्रास देणार आहे असं या महिन्यात दिसून येतं. ज्यांना आहे त्यांनी ही काळजी अवश्य घ्यावी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये जे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा होईल. जे डोळे झाकून ते जे काही गोष्टी करतील त्या पहिल्या पंधरवड्यात होत जातील. म्हणजे आत्मविश्वासाच्या जोरावर ते जे काही करतील त्या पहिल्या 15 दिवसात त्यांना यश मिळून जाईल. उत्तरार्ध मात्र एवढा यशाचा दिसत नाही आहे, पण पूर्वार्धात त्यांनी या गोष्टीचा जरूर फायदा घ्यावा. काही गोष्टी अवश्य होणार, ज्या नक्की होणार त्यांना माहिती आहे. डोळे झाकून त्या गोष्टी करा, त्याप्रमाणे त्यांना यश मिळेल. इतर जे उद्योजक आहेत, लघु उद्योजक, मोठे उद्योजक करणारे असे जे काही लोक आहेत जे बिझनेस करतात त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या आलेल्या प्रत्येक संधीचा पडताळून बघा. कारण एखादी संधी आली त्याचे चांगले वाईट जे परिणाम आहेत ते दोन्ही बघितले पाहिजे. केवळ चांगले परिणाम बघून किंवा केवळ वाईट परिणाम बघून तुम्ही नुकसानीत जाल. तर दोन्ही गोष्टींचा योग्य आणि अयोग्य विचार करा. आपल्यासाठी चांगले काय आहे, फायदेशीर काय आहे आणि जे नाही आहे ते सोडून द्या. पण असं जर तुम्ही सल्ला मानलात आणि प्रत्येक गोष्टीचा जर या दोन्ही अँगलने विचार केलात तर तुम्हाला या महिन्यात आलेल्या संधीचा योग्य फायदा तुम्हाला घेता येईल. तो फायदा एकदा तुम्हाला मिळाला की तुम्ही त्यात योग्य प्रगती करू शकता आणि तुमचे पुढे पुढे जायला तुम्ही मोकळे व्हाल. तर संधी तुम्हाला उपलब्ध होईल पहिल्या 15 दिवसामध्ये आणि त्या संधीचा योग्य फायदा तुम्ही करून घ्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. नोकरी करणारे जे मंडळी आहेत त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या अगदी अवश्य करा. काही त्यांना मर्यादा नाही आहेत, पण जे कंट्रोल तुमच्यावर नाही आहे किंवा जे तुम्हाला फ्री हँड मिळालं आहे त्या फ्री हँडचा पुरेपूर वापर करून घ्या आणि आपण केलेलं काम ठोकून सांगा की हे मी केलं आहे म्हणून त्याची तुम्हाला प्रशंसा होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये थोडी आर्थिक बाबतीत थोडी गडबड दिसून येते. म्हणजे काही व्यवहार तुमचे जे आहेत ते संशयास्पद होतील किंवा कोणी
फसवणारे लोक भेटतील, चिटिंग करणारे लोक भेटतील, ऑनलाईन फ्रॉड होईल, असा काहीतरी उत्तरार्धामध्ये त्रास मला दिसून येतो आहे. तो जर त्रास व्हायला नको असेल तर आपण स्वतः या गोष्टींची मुख्य काळजी घ्या. ऑनलाईन फ्रॉड होणे किंवा आपल्याकडून काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन जाणे आणि त्याचा काहीतरी परिणाम आपल्यावर होणे, अशा गोष्टी काहीतरी संभावित दिसून येत आहेत. तर आपली सतर्कता जी आहे तीच आपल्याला याबाबतीत वाचवू शकते. आपण जर दुर्लक्ष केलं काही गोष्टींकडे तर त्याचं नुकसान आपल्याला होईल, असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. कौटुंबिक बाबतीत जर आपण म्हणाल तर कौटुंबिक बाबतीत सगळीकडे आलबेल आहे असं मला दिसून येतं. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या घरातल्या मंडळी यांचा चांगला समन्वय जमून आला आहे आणि त्या जमून आलेल्या समन्वयामुळे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होत आहेत असं या ठिकाणी दिसत आहे. काही अंशी पूर्ण कुटुंबाला घेऊन एका मोठ्या ट्रिपला जाण्याचाही योग दिसून येतो. म्हणजे एक 10 ते 15 दिवसाची अशी टूर अशी सुद्धा तुम्ही कराल असं दिसून येतं की ज्यामुळे धार्मिकता तुमची वाढेल असं यामध्ये दिसून येतं. तर अशी जर संधी असेल तर तुम्ही अवश्य त्या संधीचा फायदा घ्यावा, इतकं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. साधारणपणे वृश्चिक राशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की फालतू खर्चाकडे जरा लक्ष ठेवा. कारण काही खर्च जो आहे तुमचा अनावश्यक आहे, ज्याची आता गरज नाही आहे, तो खर्च तुम्ही करताय आणि मग त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप करायची पाळी आहे. तसं होऊ देऊ नका. खर्च नेमकी काय करायचा आहे, कशासाठी करायचं आहे याचा विचार करा आणि जरूर खर्च करा, म्हणजे तुम्हाला त्याचं दुःख नंतर पश्चाताप होणार नाही. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.